होते हिंद दलित मागासवर्गीय वंचित शोषित लोक, यांचे ढोर जरी त्या तळ्यावर गेले पाणी प्यायला तर त्या ढोराने पाणी पियायचं. बाबासाहेबांच्या घरी जरी एखादं बैल असेल काही असेल तो जरी गेला तरी चालेल, पण त्यानं जाऊ नये, माणसानं जाऊ नये. प्राण्यानं पाणी पिलेलं चालल, त्यांना शिसू चालल, पण तुम्ही पाणी टच नाही करायचं. अशी लोक, ही गोष्ट बाबासाहेब डोक्यात घेणंच होती. आता बाबासाहेबांनी बघू आपण तिथं पण पोहोचूया. बघा, बाबासाहेब ज्या शाळेत शिकले पहिल्यांदा ती कोल्हापूरची गव्हर्नमेंट शाळा, ती प्रतापसिंग भोसले शाळा. ज्या शाळेमध्ये बाबासाहेब वर्गाच्या बाहेर शिकले, असा विद्यार्थी, असा स्टुडंट जो वर्गाच्या बाहेर शिकला, तोच विद्यार्थी जो वर्गाच्या बाहेर शिकला त्याच विद्यार्थ्याच्या नावाने विद्यार्थी दिवस साजरा करावा लागतोय. ही मोठी दोन तफावत आहे. ज्या पोराला वर्गात बसता येत नव्हतं तो पोरगा एवढा हुशार झाला, एवढा प्रज्ञावंत झाला की त्या पोराच्या नावानंच विद्यार्थी दिवस साजरा करावा लागतो. ही दोन्हीकडची दोन टोकं आहेत. बाबासाहेब बीए परीक्षा पास झाले, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांना भेटायला गेले. तिथं पण त्यांना भरपूर लोकांनी छळलं. तिथं ते साहेब होते, त्यांचं शिक्षण बीए झालेलं होतं. त्यांच्या हाताखाली काम करणारे काही लोक 10वी पास झालेले, 12वी पास झालेले. एक शिपाई तिथं, बाबासाहेबांना टेबल खुर्ची दिली शिक्षण भरपूर झाल्यामुळं. बाबासाहेब जेव्हा पाणी मागायचे शिपायाला, भाऊ पाणी द्या हो, तो पाणी आणत नव्हता. एखादी फाईल आणली, असा फाईल टाकत होता, फाडकन फेकून देत होता. बाबासाहेब म्हटलं, भाऊ हे काय चाललंय, मी साहेब हो याचा, हे तर माझा शिपाई आहे, पाणी आणून द्यायला फाईल अंगात टाकून द्यायला इथं. बाबासाहेब उठले, तडकले की त्या माठापाशी गेले, उचल लागला, भरला, उडवला, घेतलं पाणी काढून. बाकी सगळे उठले, पाणी पिऊ नका. तुम्हाला साहेब कोण आहे, मै साहेब, तुम्ही माझं ऐकायचं. तरी सुद्धा लोकांनी त्यांना खूप छळलं. तो शिपाई काय ऐका ना, कोणी काय पाणी देईना. बाबासाहेबांना राहायची सोय कुठं, गावात गेले त्या बडोदा संस्थानामध्ये राहायसाठी कोणी घर देते का भाड्यानं, खोली देते का भाड्यानं, तो कोणी राहायला खोली पण देणं भाड्यानं. मग अशा या परिस्थितीमध्ये इकडं त्यांचे वडील एक्सपायर झाले, रामजी सकपाळ. या गोंधळात बाबासाहेबाला सुधरत नव्हतं. गोंधळात कोणी राहायला खोली देईना, हे शिपाई नीट काम तरी कसं करावं. इथं ते महाराजांवर गेले, सांगितलं महाराज तुम्ही मला शिकवलं, तुम्ही मला पैसा दिला, तुमच्याप्रमाणे मी इथं नोकरीला आलो, पण ही लोक मला एवढा त्रास द्यायला की मी नोकरी करू शकत नाही. इथं महाराजांनी फक्त ऐकलं, काय प्रतिक्रिया दिली नाही, पण बाबासाहेबाला कळत होतं काय करावं. तिकडे बाबासाहेबांचे वडील एक्सपायर झाले. बाबासाहेब तडक उठले आणि आपल्या घरी गेले बापाला भेटायसाठी. बाबासाहेब पोहोचले की बस अवघ्या काही क्षणामध्ये त्यांच्या वडिलांनी श्वास सोडून दिला, दम सोडला आणि निघून गेले. पण जाताना बोलले बाबासाहेबाला, भीमा तू शाळा शिक, शिक्षण थांबू नको. या काळापर्यंत 1913चा काळ होता, बाबासाहेब बडोद्याला गेले होते. त्या काळापर्यंत बाबासाहेबांचं लग्न झालेलं होतं. बायकोचं नाव काय त्यांच्या, रमाई. रमाई कुठं राहायची, बाबासाहेबांच्या वडिलांसोबत तिकडे राहायची, गावाकडे राहायची. जोपर्यंत बाबासाहेबांचे वडील होते तोपर्यंत रमाईचं सगळं संगोपन व्हायचं, रमाईवर आधार होता रमाईलाही. बायको इकडे, नवरा तिकडे कामाला. बायको कोणासोबत राहायची, आपल्या सासऱ्यासोबत राहायची इकडे, त्यांची आत्या तिकडे. पण आता बाप गेला, आता रमाईनं करायचं काय, आधार काय. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणापुढं बायकोकडे लक्ष दिलं नाही, आपल्या पोराकडे लक्ष दिलं नाही. असा तो माणूस होता, शिक्षणाने झपाटलेला, शिक्षणाचा येडा. शिक्षणाशिवाय दुसरं काही दिसना, पुस्तकाशिवाय काही दिसना, फक्त पुस्तक एक पुस्तक. बाबासाहेब इकडे आले, परत पुन्हा बाबासाहेबांनी ठरवलं की नाही बाबा मला हे शिक्षण आणखीन घेतलं पाहिजे. वय वर्ष फक्त 22-23 वर्ष. त्यांनी ठरवलं की आपलं बीए झालंय, आता पुढचं शिक्षण आपलं करायचं MA, आणि जायचं कुठं, अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. 23व्या वर्षीचं पोरगा म्हणते अमेरिकेला जायचं, तिथं जाऊन मला शिक्षण घ्यायचं. घरी बायको एकटी, बाप मेला, खायचा पत्ता नाही, भाकरीची सोय नाही, पण शिक्षणाला कुठं जायचं, अमेरिकेला. एवढी कॉन्फिडन्स. आपली परिस्थिती आज आहे. आपण तरी म्हणू का मी जातो अमेरिकेला शिकायला, नाही तरी करू शकत. गरीब भाकर नाही खायला, पण शिक्षणाला अमेरिकेला. बाबासाहेबांनी ठरवलं. परत सयाजीराव गायकवाडांकडे गेले, त्यांच्याकडे नोकरीला गेले. त्यांना भेटले, बाबा महाराज तुमची नोकरी का मला करता नाही आली, पण मला तुम्ही परत एकदा मदत करा आणि मला शिक्षणाला तुम्ही अमेरिकेला पाठवा. महाराज बोलले, तिकडून आलं नोकरी करशील का. बाबासाहेब म्हणले, हो नोकरी करतो तिकडून आल्यात, पण मला तुम्ही शिक्षणाला पाठवा, मला शिकायचंय. शिक्षणानं पेटलेला लेकरू बघा कसं करते, त्याला शिकायचं होतं. परत बाबासाहेब 1923 मध्ये कोलंबियाला गेले, अमेरिकेमध्ये. जगातलं विश्वविख्यात विद्यापीठ,
ज्या विद्यापीठामधून अमेरिकेचे 4 राष्ट्राध्यक्ष घडले. अमेरिका जागतिक महासत्ता आहे, तिथे 4 राष्ट्रात 100 पेक्षा जास्त लोकांना तिथून नोबेल पारितोषिक मिळाले. हजारो सायंटिस्ट घडवले ज्या विद्यापीठाने, असं ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, तिथं बाबासाहेब गेले. एवढं लेकरू, तिथं काय संपर्क यंत्रणा नाही, काही नाही. इथून तिथं पोहोचल्यावर कोणी फोन करायला नाही, पोहोचला का रे बाबा, सुखरूप पोहोचले का रे, कोण विचारणार, कसं विचारणार, कोणाकडे काय फोन होता. तिथं गेले, तिथे गेल्यानंतर त्या लोकांशी अनोळखी गावातली, विचार करा, तुम्हाला जर तुम्ही जर गावाला गेले, तुमच्या मामा संघ, काका संघ, मावशी संघ, नवीन एखाद्या तुम्ही जेव्हा गावात जाता, त्या गावातल्या लोकांना आपल्या ओळख नसते, काही नसते, तिथं आपलं करमत बी नाही. आपण रडतो, म्हणतो नाही मला घरी जायचं. करते का तुम्ही असे? का करमत नाही. पण या माणसाला देश सोडून बाहेर जायचं, दुसऱ्या देशात जायचं, तिथं जाऊन शिकायचंय. वय वर्ष बघते 23 वर्ष. हा बोरगा तिथे गेला, तिथे जाऊन त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीत आपल्या शिक्षण ऍडमिशन घेतलं, MA कम्प्लीट केलं. MA नंतर त्यांना आणखी पुढे पण शिकायचं होतं, त्यांना PhD करायची होती. PhD करता असताना त्यांची जी रक्कम होती सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली, जी मुदत होती ती मुदत संपली. त्यांना फार दुःख झालं, पैसाही संपला, टाइम लाईन पण संपला, टाइम बॉन्ड संपला, आपल्याला परत जावं लागलं. आणखी परत गेले, मग आणखी वापस आले भारतामध्ये, शिक्षण अर्धवट सोडलं. इकडे आले, इकडे शिकवणी घ्यायला लागले, ट्युशन पोरायची, 100 रुपये मिळले ट्युशनची. नंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुंबई विद्यापीठामध्ये लेक्चरची नोकरी मिळाली, फक्त 2 वर्षासाठी, पगार 450 रुपये महिना. थोडा त्यांनी ही कशी तरी रक्कम जमा केली. इकडं नवरा मोठ्या कॉलेजमध्ये लेक्चरशिप करतोय सुटापुटात, तिकडं बायको भाकरी थापतय, गौऱ्या थापतय, गौऱ्या विकतय, आपला संसार चालवते, लेकरं सांभाळते. दुखाची परिस्थिती बघा. नवरा सुटापुटात शाळेमध्ये प्रिन्सिपल, लेक्चरर, बायको खेड्यामध्ये शेणाच्या गौऱ्या थापायली, विकायली. बाबासाहेबांना माहित होतं, पण ना इलाज होता. पैसे काय जास्त करू शिकले नाही. ते म्हणायचे, रमाया मी जरी लेक्चरर, माझ्याकडे पैसा यायला लागला, पण हे पैसा मला घराला खर्च करायचा नाही, मला शिक्षणाला खर्च करायचा आहे. त्यांची बायको त्यांना कधी कधी म्हणायची, अहो किती शिकता हो, जरा लेकराकडं बायकोकडं लक्ष द्या. बाबासाहेब म्हणायचे, मी तुमच्याकडे जर लक्ष दिलं तर हे मग लेकरं, ही मग बायको, दोघांचंच भलं होईल, पण मला दोघांचं भलं नाही. या संपूर्ण समाजाचं ज्या ठिकाणी ज्या लोकांना असं वाटतं की आम्ही शोषित आहोत, आम्ही वंचित आहोत, त्या लोकांना मला भलं करायचं, म्हणून मला शिकलं पाहिजे. स्वतःच्या लेकरं सुद्धा इकडे मरणाला आले, पण बाप घरी नव्हता आला, बाप शिकाय तिकडे होता, असा तो बाबासाहेब. स्वतःचं लेकरू पोटचा गोळा, इकडे बिमार पडलं, पैसे नाही, घरी रमाई पत्र लिहून पाठवते तिकडं की बाबासाहेब शिक्षणाला, लेकराच्या दवाखान्याला पैसा नाही. काही वेळेस बाबासाहेबांचे भरपूर पोरं असेच दवाखान्याने मरून गेली. एकच पोरगी तर पोरगा राहिला होता.